नमस्कार मंडळी, नमस्कार. आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर आपण नेहमी पॅरेंटिंग, सोशल, मोटिवेशनल, स्टोरी टेलिंग, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी आणि घरातील प्रत्येक व्यक्तीशी निगडीत असे व्हिडिओ पोस्ट करत असतो. आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये जय शिवराय असं नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ छत्रपती शिवरायांची एक अभूतपूर्व अशी वेगळी अद्भुत गोष्ट सांगणारा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आपल्याला तर माहीतच आहे की छत्रपती शिवराय की ज्यांना आपण महाराष्ट्राचं दैवत समजतो आणि त्यांचं कार्य सुद्धा तसंच त्रिकाल अबाधित आसेतू चंद्रसूर्य हे कार्य असंच देदीप्यमान असं आपल्या प्रत्येकाच्या मनात हे अढळ स्थान असलेले छत्रपती शिवराय यांच्या आयुष्यातला हा प्रसंग. त्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज छोट्या संभाजी राजांना घेऊन फेरफटका मारत होते आणि त्याच वेळी घोड्यांच्या तबेल्यामध्ये काम करणारा प्रमुख धावत 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 महाराजांकडे आला आणि महाराजांना म्हणाला, महाराज 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 पागेकडे लवकर चलावं, पागेकडे लवकर चलावं. महाराज म्हणाले, अरे काय झालं? महाराज विश्वास 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 विश्वास. छत्रपतींनी श्वास रोखत विचारलं, विश्वास? काय झालं विश्वासाला? महाराज, काल जनावर उभं होतं पण आज आडवं झाले. महाराजांनी विचारले, दम लागलाय का? धापतोय का? ताप आहे का? छत्रपतींनी ताबडतोब छोट्या संभाजी राजांना सरदारांमार्फत वाड्याकडे पाठवून दिलं आणि झप 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 पावलं टाकत महाराज तडक पागेकडे गेले. पागेकडे जाताना बघतात तर काय, त्यांचा लाडका आवडता घोडा विश्वास, की जो विश्वास छत्रपतींच्या बरोबर प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक मोहिमेमध्ये अग्रेसर असायचा. विश्वास सोबत असेल तर छत्रपतींचा श्वास असा तेजस्वीपणे वाहायचा. विश्वासला सोबत घेऊन छत्रपतींनी अनेक लढाया केल्या होत्या. प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक मोहिमेमध्ये विश्वास एखाद्या विश्वासू साथीदारासारखा सोबत असायचा छत्रपतींच्या. आणि विश्वासचा छत्रपतींवर आणि छत्रपतींचा विश्वासवरती खूप जीव. छत्रपतींवरती जीव ओवाळून टाकणारी केवळ माणसंच होती असं नव्हे तर मुख्य जनावरं सुद्धा होती. कारण त्यांना सुद्धा कळत होतं की हा रयतेचा राजा आहे, हा आपला राजा आहे, हा आपला राजा आहे. छत्रपती ताबडतोब विश्वासकडे गेले. विश्वास त्या तबेल्यामध्ये आडवा झालेला होता. ना कसलीही हालचाल, निश्चलपणे पडून होता. त्याच्याच बाजूला अश्ववैद्य म्हणजे घोड्यांवरती उपचार करणारे जे वैद्य आहेत ते अश्ववैद्य होते. अश्ववैद्यांच्या हातामध्ये वेगवेगळी औषधं, काढे वगैरे होते. छत्रपती त्या विश्वासच्या जवळ बसले. त्याच्या डोक्याजवळ अक्षरशः त्या तबेल्यात त्या पागेतच खाली जमिनीवरच बसले. इतक्यात कोणीतरी महाराजांच्या समोर घोंगडी टाकली. ती घोंगडी बाजूला सरकवत छत्रपती, आपण जसं एखादा सामान्य माणूस जसा आपल्या मुक्या जनावराच्या अंगावरती पाठीवरून हात फिरवतो ना, असं व्याकुळपणे छत्रपती त्या विश्वासच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवत त्याच्या भोवती फिरत फिरत त्याला बोलू लागले, त्याला हाक मारू लागले, विश्वास विश्वास, अरे काय झालं विश्वास विश्वास, उठ उठ बाळा, आपल्याला मोहिमेला जायचंय. तुझ्या पाठीवरती टांग टाकून आपल्याला खूप मोठ्या मोहिमा यशस्वी करायच्यात. आणि काय मर्दा, तू असा झोपलायस, असा पडून राहिलायस? असं म्हणत महाराजांनी त्याचं डोकं आपल्या मांडीवरती घेतलं आणि निश्चलपणे महाराज त्याच्या डोक्यावरती हात फिरवत बसले. जसं महाराज डोक्यावरती हात फिरवत होते तसं विश्वासच्या डोळ्यातून सुद्धा नकळतपणे पाण्याचे थेंब तरळत होते. आणि हे पाहत आजूबाजूच्या बघणाऱ्यांच्या सुद्धा डोळ्यात पाण्याचे थेंब उमटलेले होते. छत्रपतींनी अश्ववैद्यांना विचारलं, काय अवस्था आहे, वाचेल ना? अश्ववैद्यांनी सांगितलं की महाराज, द्यायची ती सगळी औषधं दिलेली आहेत. आता एखादा चमत्कारच विश्वासला वाचवेल. एव्हाना अंधार पडलेला होता. सगळीकडे मशाली पेटलेल्या होत्या आणि राजवाड्यातून महाराजांना बोलावून आलं जेवणासाठी. महाराज म्हणाले, आज आम्हाला जेवणाची इच्छा नाही, जेवून घ्या असं सांगावं. हा निरोप जाताच लगोलग त्याच पावली राजमाता जिजाऊ साहेब ताट 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 पागेमध्ये आल्या आणि म्हणाल्या, शिवबा, आज रात्रीच्या जेवणाला पानाला तुम्ही नाही आहात म्हणून आम्ही तडक तुम्हाला नेण्यासाठी इकडे आलेलो आहोत. काय झाले विश्वासला? त्यांनी सुद्धा आस्थेनं आपुलकीनं चौकशी केली. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि शेवटी थोडा वेळ थांबून आऊसाहेब राजवाड्यावरती परतल्या. छत्रपती तिथंच
त्या बागेतच विश्वासचं डोकं मांडीवर घेऊन बसले होते. एक रयतेचा राजा महाराज स्वतः त्या बागेमध्ये त्या विश्वासचं डोकं मांडीवरती घेऊन अखंड रात्र त्याच्या डोक्यावरती हात फिरवत बसले होते. आणि एक क्षण असा आला की मध्यरात्र उलटून गेल्यानंतर अचानक छत्रपतींच्या मांडीवर विसावलेला विश्वास अचानक फुरफुरू लागला. त्याच्या पावलांची, त्याच्या टाचांची हालचाल झाली आणि तो फुरफुरत धडपडत उठून उभा राहिला. छत्रपतींना खूप आनंद झाला. विश्वास 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 असं म्हणत छत्रपतींनी त्याचा चेहरा आपल्या दोन्ही हातांमध्ये पकडताच आजूबाजूचे मावळे, आजूबाजूचे सैनिक धावत आले आणि छत्रपतींनी घट्ट अशी विश्वासला मिठी मारली. विश्वास, तू माझ्यासोबत असणार आहेस. हा विश्वास तू तुझ्या आजारपणात सुद्धा टिकवलास. तुझ्या सकारात्मक दृष्टीनं तू छत्रपतींना सहाय्य करणार आहेस. माझ्याबरोबर तुला अजून मोहिमा करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे आणि या इच्छाशक्तीच्या जोरावर विश्वास तू तुझा श्वास टिकवलास. बेट्या, शाबास, तू माझा श्वास आहेस. तू रयतेची सेवा करणारा माझ्यासारखाच एक सेवक आहेस. असं म्हणून छत्रपतींनी त्या विश्वासला मिठी मारली आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले आणि अश्ववैद्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास टाकला. खरं तर हा प्रसंग छोटासा, पण या छोट्याशा प्रसंगातून छत्रपतींवरती अगदी माणसंच नव्हे तर मुकी जनावरं सुद्धा का जीव टाकत होती हे आपल्याला या गोष्टीतून कळतं. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? छत्रपतींची ही प्रेमळ वृत्ती, छत्रपतींनी अगदी प्रजेवर, त्या जनावरांवर मुलाबाळांसारखं प्रेम केलं, हे प्रेम तुम्हाला कसं वाटलं याबद्दल कमेंट करून नक्की कळवा. आपण हा छत्रपती शिवरायांच्या विश्वासाचा हा व्हिडिओ अगदी विश्वासाने शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून आभार. कमेंटमध्ये नक्कीच लिहून कळवा. जय शिवराय. भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राम राम.